कोल्हापुरातील दूध संस्था या दिवाळखोरीत निघणार आहेत। 100 दूध संस्था दिवाळखोरीत जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मार्च नंतर या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। दूध संकलन आणि मतदार याद्या नसल्याने ही कारवाई होणार असल्याचं कळतंय। कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 100 दूध संस्था दिवाळखोरीत निघणार आहेत। मार्च नंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे। दूध संकलन नाही, मतदार याद्या तयार नाहीत आणि यासह अन्य कारणावरून या संस्था उपनिबंधक कार्यालय दिवाळखोरीत काढण्याची शक्यता आहे। दुधासाठी सदन जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे। जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच अनेक दूध संस्था या जिल्ह्यामध्ये स्थापन झाल्यात। परिणामी उपलब्ध असणाऱ्या दूध संस्थांचा संकलन कमी आहे आणि त्यामुळे दूध संस्था चालकांचे देखील या संस्थांकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे या संस्था अडचणीत आल्या असून दुग्ध विभाग या संस्था बंद करण्याच्या तयारीत आहे।